एक काशीचा विद्वान पंडित त्याने भगवान शिवशंकराच्या मंदिरात अनुष्ठान मांडले आणि त्याच्या स्वप्नात म्हटल्याप्रमाणे शिवशंकर आले आणि त्याला म्हणाले, तुला तुझा उद्धार करून घ्यायचा आहे ना, तू केंदूर या गावी जा. तिथे तुला कानोपाटक नावाचे महान संत भेटतील. तू त्यांच्याकडे तुझा उद्धार आहे. तो म्हटल्याप्रमाणे केंदूर या गावी गेला. तिथे जाऊन तो विचारू लागला, हो दादा, कानोपाटकांचं घर कोणतं? हो दादा, कानोपाटकांचं घर कोणतं? तो विचारू लागला. तेव्हा त्याला एका माणसाने सांगितलं की तू ज्या घरावर भगवे पताका आहे ना, ज्या दारात तुळशी वृंदावन आहे, तेच कानोपाटकांचं घर. तो म्हटल्याप्रमाणे गेला. त्याला ते घर दिसले. मग तो बघतो तर दुरून तो कानोपाटक काय ते अंगाखांद्यावर मुलं खेळवतात. त्याला वाटले हे तर अंगाखांद्यावर मुलं खेळवतात. तो निघला. तो त्याला कानोपाटकांनी आवाज दिला, अरे कुठे चाललास? कोणाला सापडायला आलता? तो म्हणाला, मी तुम्हाला सापडायला आलतो. त्यावर कानोपाटक म्हणाले की तू का वापिस चालला? तो काशीचा विद्वान पंडित म्हणाला,